जय भवानी जय शिवराय। आंबेवडगाव या गावामध्ये हे जागृत स्थान अंबिका मातेचं जागृत स्थान आहे। एक तीर्थक्षेत्रांचं गाव आहे। ज्या दिवसापासून अंबिका माता या ठिकाणी त्यांचं मंदिर स्थापन करण्यात आलं त्या दिवसापासून या गावाला आंबेवडगाव नाव असं पडलं। जामनेर पाचोरा रोडावर गाव आहे, जागृत ठाण आहे, इच्छास्फूर्ती देवी आहे। तर तुम्हा सगळ्यांना पंचक्रोशीतील जे काही भाविक भक्त असतील त्यांना गुढीपाडव्याच्या या सत्यजित न्यूज तर्फे मी एक सांगतो की सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। सगळ्यांची काया निरोगी राहो हीच अंबिका मातेच्या चरणी विनंती करतो। आणि एक विशेष सालाबाद प्रमाणे आमच्या गावामध्ये गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गुढीपाडव्याच्या दिवशी 10 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत तमाशाचा कार्यक्रम केला जातो। तमाशा पहिल्या दिवशी सकाळी ध्वजारोहण होतं, नंतर संध्याकाळी तगतराव फिरवला जातो, नंतर तमाशा ठेवला जातो। आणि तमाशा हा एक सांस्कृतिक असतो आणि जिवंत कला असते, म्हणून ती परंपरा चालत आलेली आहे। दुसऱ्या दिवशी कुस्तींचा दुपारून कार्यक्रम होतो। आणि ही जी मंदिर आहे अंबिका मातेचं, या मातेच्या फाळ्याचे जे काही कोणाकडे पैसे राहिले असतील त्यांनी सुद्धा आमच्या या गावकऱ्यांकडे किंवा पंचांकडे त्वरित पैसे आणून द्यावे। काही बाकी राहिली आहे ती सुद्धा आणून देण्याची कृपा करायची। मित्रहो, या अंबिका मातेच्या कृपेने हा सालाबाद प्रमाणे कायम हे स्वरूपी जत्रा चालत राहो हीच तुमच्या चरणी अंबिकेच्या चरणी मी एक नतमस्तक होऊन विनंती करतो। आणि दुसरी गोष्ट, तमाशा झाल्यानंतर हरिभक्त परायण सूर्यभान महाराज शेळगावकर यांचं दुसऱ्या दिवशी 1 तारखेला कीर्तन होणार आहे 8 वाजता। तसंच तिसऱ्या दिवशी हरिभक्त परायण प्रीतीताई महाराज वडगाव लिहा यांचं सुद्धा कीर्तन होणार आहे। तरी कीर्तनाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती। 12 गाड्या सुद्धा ओढल्या जातात। एक सगळ्यांना पंचक्रोशीतील जे काही युवा मंडळ असेल त्या युवा मंडळांना माझी एक नम्र निवेदन राहील की ह्या सार्वजनिक ठिकाणी जो काही गाड्या बैलगाड्यामध्ये असो किंवा 12 गाड्यामध्ये असो, तमाशामध्ये असो, कुस्तीमध्ये असो, हा जर शांततेचा भंग करत असेल तर त्याच्यावर गावकरी मंडळी पंच मंडळी ही कार्यवाही केल्याशिवाय राहणार नाही। आणि तुम्हा सगळ्या युवकांना माहिती आहे की सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यानंतर, शांततेचा भंग केल्यानंतर काय होतं, किती वर्ष जेल होती आणि काय दंड ठोठावला जातो हे तुमच्या लक्षात आणून द्यायचे मी काम करतोय। अशी पाळी पंचांवर येऊ नये, जर समजा आली तर तुमच्यावर कारवाई पंच लोक करतील। आणि दुसरी गोष्ट, 12 गाड्यामध्ये असो कुठल्याही कुस्तीमध्ये असो, ज्याचं काही नुकसान होईल तो मध्ये येईल, कोणाचा हात मोडेल, कोणाचा मृत्यू सुद्धा होईल, याची जबाबदारी त्याने घ्यायची। ही जबाबदारी पंचांकडे राहणार नाही ही सगळ्यांना नम्र विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय।